परत डाग पडले स्क्रीनवर. मूर्ख मुलगी. साधा फोन वापरायची अक्कल नाहीये. तुला काय झालं? नाही काहीच नाही सर. मग नाही नाही काय नाही. बोल बोल. आणि हे बघ, सुट्टी हवी असेल तर पुढच्या महिन्यात, आता नाही. नाही नाही सर, सुट्टी नको आहे सर. मग तुम्ही आत्ता जे वागलात ते आवडलं नाही मला. सॉरी सर. आय नो, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही बॉस आहात, त्यामुळे खरं तर मी बोलत नाही. कदाचित तुम्हाला आवडणार पण नाही. पण सर तुम्हीच एकदा विचार करा ना की मगाशी जे झालं तर तिची काय चूक होती सर? म्हणजे ती गरीब आहे, पैसेवाली नाही आहे, ही तिची चूक कशी असू शकते सर? सगळेच जन्माला येताना श्रीमंत नसतात ना सर. हे बघ, आई जास्त बोलली असेल, पण तरी ती मुलगी किती नाटकी आहे हे बदलत नाही. पैसे उकळायला ती काही करू शकते, आणि हे तू पाहिलंयस. हे असं सगळं बोलायला कोण शिकवतं रे तुला? आणि तिने असे कुठले पैसे उकळून घेतले तुझे? अरे उलट तिने आपली मदतच केलीये ना. आज इथे जे काय घडलं ते जर तिने बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं ना तर चांगलीच शोभा होईल तुमची. तू उलट माफी मागायच्या ऐवजी तू इथे उभं राहून तिला नावं ठेवतोयस. तू हे असं करायला नको होतंस. अरे आपण पैसा कमवतो म्हणजे आपण जगातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकत नाही. आत्ताच्या आत्ता जा आणि तिची माफी मागून ये. जा. कुणी कुणाची माफी मागणार नाहीये. आई, अशा 100 मुली कामं करतात आपल्याकडे. 100 वेळा चुकतात, 100 वेळा आपण त्यांना ओरडतो, म्हणून लगेच आपण माफी नाही मागत. मग हिची माफी मागायला हवी का? हो, तिची माफी मागायची आहे, कारण तुम्हीच चुकलाय. काकी, अरे वा, अगदी वेळेवर आणून दिलेस चहा. हे घ्या. काय ग, तू प्रमिलाची मुलगी का? हो. लग्न झालं का ग तुझं? नाही, अजून नाही. अगं बाळा, असं लग्न करायला येताना थोडं आवरून अंगात एका दुसऱ्या दागिना घालून यावं, नाही का? नाहीतर काय. काय ग हल्लीच्या मुली तुम्ही असं लंकेची पार्वती होऊन फिरतात ते. आणि तुझी आई सतत आम्हाला सांगत असते, आमच्या मुलींना स्थळ पहा, आमच्या मुलींना स्थळ पहा. आता तुम्ही अशा नीटनीटकी साडी नाही नेसली, अंगावर 4 दागिने नाही घातले, तर कशी कुणाची नजर जाणार ग? हो की नाही? हो मग काय तर, शेवटी व्यवहार असतो आई. सगळं बघून मगच ठरवतात ना हो. नाहीतर काय. आणि तुम्ही अशा लंकेची पार्वती होऊन फिरला तर बाकीच्यांना काय वाटेल, यांची एवढी परिस्थिती नाही का? हो की नाही? हो ना. राग नको हा म्हणू. प्रमिला अगदी आम्हाला बहिणीसारखी बर का. पण हो, इथून पुढे जर तू लग्न कार्यात गेलीस तर छान साडी नेसावी, अंगावर 4 दागिने घालावे, कसं नटून थटून सजून जावं बर का. शरू, ये इकडे. हा आलेच हा मी. काय? चल माझ्या बरोबर. कुठे? प्रश्न विचारत बसू नको, चल माझ्या बरोबर. मावशी, किती मोठा आहे हा टीव्ही, आणि खोली पण किती थंड आहे. स्वामी, लग्नाला आलोय पण मुलींच्या अंगावर दागिने नाहीयेत हो. ताई, हा इकडे आधी. काय काय काय? 1 मिनिट. अगं स्वामी, ऐकता तुम्ही? माहितीये मला. कोणाचा आहे हा? अगं, हा मावशीने दिलाय 4 दिवस लग्नात घालायला. वा, किती छान दिसतेस नेकलेस घातल्यामुळे. अनु, नेहमी उलट बोलतेस ना. आशुताईने घातलाय म्हणून हा नेकलेस छान दिसतोय. शरू ऐक ना, पण तुला दिला होता ना. ताई, तुझं पहिले लग्न ठरायला पाहिजे ना, म्हणून हा तूच घाल. हो ना मम्मी? अगं, आता तुला काय झालं रडायला? अगं काही नाही ग, पण बघ ना, म्हणजे आपण आसपास बघतो बहिणी बहिणी कशा वागतात एकमेकांशी, आणि तुम्ही ह्या जमान्यात एकमेकींना इतका जीव लावता.
स्वामी खरंच मी खूप पुण्य केली असतील मागच्या जन्मी की अशा नक्षत्रासारख्या मुली माझ्या पोटी आल्या. तो फक्त त्यांची लग्न होऊ. मामा डार्लिंग रोने का नहीं और रुलाने का नहीं हाँ प्लीज. मस्त एक्सक्यूज मी, हे तिथे पडलं होतं तुमचं आहे बहुतेक, घ्या. माफी मागायला आलास तर सरळ सरळ माफी माग. उगाच काहीतरी कारण काढू नकोस. देवा काय वाईट केलंय मी तुझं? का सारखं सारखं ही मुलगी माझ्या समोर येते? देवाला कशाला दोष देतोय? तुला ना हीच शिक्षा बरोबर आहे. ऍक्च्युली तू सॉरी बोलून पण काही उपयोग नाही होणार आहे, कारण तू असाच राहणार आहेस, माणूस घाणी. पण ठीक आहे, चल तू बोल, सॉरी बोल, म्हणजे तुझा लोड ना असा कमी होईल. बोल बोल बोल, सॉरी बोल. सॉरी. व्हेरी गुड. हे कशाबद्दल? शायनर, तुझ्या उंचीपेक्षा ना तुझा इगो खूप मोठा आहे माहित होतं मला. पण काय आहे ना, मी खूप चांगली आहे रे, त्यामुळे तू आत्ता सॉरी बोललास ना तर मी लगेच माफ करेन. बोल सॉरी. तुला वेळ लागले का? सारखं काय सॉरी म्हण? वाटलंच. कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. जर सॉरी बोलायचं नव्हतं तर कशाला आलास माझ्या मागे मागे? एकतर माझी चूक नसताना सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केलास तू. एक्सक्यूज मी, त्याला जबाबदार तूच आहेस. म्हणूनच पहिलं इम्प्रेशन खूप महत्वाचं असतं. माझ्याशी नीट वागली असतीस तर ही वेळ आलीच नसती ना. आणि खरं सांगू का, या एका इन्सिडेंटमुळे माझं तुझ्याबद्दलचं मत बदलणार नाहीये. काही सॉरी बरी म्हणणार नाहीये मी. हे पडलं होतं म्हणून द्यायला आलो होतो. तुझंही कळलं असतं ना, आलोच नसतो. आधी सॉरी बोल. एवढा ऍटिट्यूड. माझा फोन खाली पाडायची हिंमत कशी झाली याची? तू ये रे माझ्या एरियात, मग दाखवते तुला. नाही माझ्या पायाशी आणलं ना तर नाव नाही लावणार शरू.